आई, तुमचा माझा रादर ह्या सगळ्या जगाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. आई म्हटलं की आपसूक म्हणजे नाही का, तो एक मातृत्वाचा झरा फील होतो आपल्याला. आणि मला आजच्या दिवशी ते गाणं खूप आठवतं. हंबरून वासर आले चाटी जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आणि हे खरंच आहे, म्हणजे क्षणाक्षणाला, म्हणजे अगदी जेव्हा आपण धडपडतो तेव्हा सुद्धा आपण काय म्हणतो, आई ग. तर आज आहे मदर्स डे. आणि आज सकाळची छोटी गोष्ट सांगते की म्हणजे आज मला उठायला उशीर झाला होता, खूप पसारा पडला होता, आवरायचं होतं. मी ओवीला आंघोळ घालून आले होते आणि माझं असं तिला म्हणत होतं की आवर आता बाळा, पटपट पटपट, नाही का. मग थोडंसं माझ्या बोलण्यामध्ये राग आला असेल तर लगेच ओवी मला म्हणाले की तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे, तू सारखीच चिडते माझ्यावरती, नाही का. तेव्हा मला असं माझ्या लहानपणी गेले, जेव्हा मी हे वाक्य माझ्या आईला सहज म्हणून गेलेले असेल खूप वेळा, पण ते तेव्हा काही वाटत नाही आपल्याला. जेव्हा आज मी स्वतः आई झाले तेव्हा मला ती जेव्हा असं म्हणाली तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं, की असं वाटतं अरे आपण तर किती काय काय करत असतो यांच्यासाठी, का बरं त्यांनी असं म्हटलं असेल. पण कसं असतं ना, आईवर आपला हक्क असतो असं आपल्याला नेहमी वाटत असतं की 100% आमचाच हक्क आहे. आणि ती असते सुद्धा अशीच, कारण ह्या आईचा जीव तिच्या मुलांमध्ये समान वाटलेला असतो. तिचं प्रत्येकासाठी जीव झुरत असतो, कोणी कुठल्या कोपऱ्यात असेल. आता आम्ही तिघं तर असेच आहे की प्रत्येकजण महाराष्ट्राच्या 3 कोपऱ्यात आहोत, तर तिचा जीव नाही का आमच्या तिघांसाठी सेम धडपडताना मी पाहत असते. तर ही अशी आई असते जी आपल्याला बऱ्याचदा तिचा खूप राग येत असतो, आपली चिडचिड होत असते तिच्यावरती, पण सगळ्यात जास्त प्रेम आपलं तिच्यावरच असतं आणि तिचं आपल्यावर असतं. तर अशी ही आपली आई, जिला आज आपण सर्वांनी हॅपी मदर्स डे म्हणायलाच पाहिजे. आधी लहान असताना हे नव्हतं, पण मला असं वाटतं की आता आलेली आहे ही गोष्ट आपल्यापर्यंत, तर आपण नक्कीच तिला विश करायला पाहिजे, कारण ती सुद्धा खुश होते. आणि आपण ज्या माझ्यासारख्या आया आहेत त्यांनीसुद्धा स्वतःला सगळ्यांना विश करून घ्या हॅपी मदर्स डे.